दादा सुट्ट नाही म्हणाल की काय जिकडे तिकडे जाय तिकडे सुट्ट्याचा प्रॉब्लेम आलाय दादा. हम बघा ह्याच्यामुळेच एक उपाय आहे माझ्याकडे. स्कॅन मारा. याचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचा मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. पूजा, ए पूजा बाहेर ये इकडा. काय नाही, काय एवढं वरडायला लागल्यास? हे पुसून टाक पहिला. हे लिहिलेलं आहे का नाही, हे पुसून टाक. नको आहे मला हे. हा का काय झालं आई? तू असं का बोलायला लागल्यास? मला नको आहे ते. मी सांगितले ना तुला पुसून टाक म्हणून. मला नको आहे ते. आई झालं तरी काय? काय झालं? काय झालं म्हणून मला विचारतेस? अगं माझ्या दादानं 20 एकर शेती 5 एकर मला देतो म्हणून म्हटला ता, दिला नाही तो. हा, आणि तुला मी कसं देऊ तिथं? अगं आई ते लग्न झाल्यावर देतो म्हणलेत ना, मग त्यात काय विषय आहे? अगं असं कसं बोलतीस? 8 दिवसाच्या अगोदर मी सांगितलं होतं दादाला. हा, आता त्याला निरोप पाठवलाय मी. तो येतोय तो आता. काय असेल ते सोक्स मोक्स लावणार आहे मी, मगच तुला तिथं देणार. बर ठीक आहे आई, जसं तू म्हणशील तसं. ये दादा ये, तुझीच वाट बघत होतो मी. बस. काय म्हणतीस आहे का बरं? बरं कशाचं? अगं सुनीता काय एवढं मला गडबडून बोलवलीस? हे बघ दादा, तू 8 दिवसाच्या मागे काय म्हटला तास? 5 एकर माझ्या नावावर करतोस. तू काय केला नाहीस. लग्न 4 दिवसावर आलं या. आता मला कनी 5 एकर नको, मला 10 एकरच शेती पाहिजे माझ्या नावावर. असे असेल तर माझी मुलगी तुझ्या मुलग्याला देणार मी, नाहीतर मी काय मुलगी तुला देऊ शकत नाही. अरे सुनीता एवढा खर्च मला आहे, तुला सांगून पटणार आहे का थोडं? माझ्या पोरांची शाळा, आई वडिलांनी दवाखान्यात न्यायला लागते, रोज बीपीच्या गोळ्या आणायला लागते. याचा खर्च कोण बघणार? तुला 3 वाटण्या झाल्या, मग त्याला 4 वाटण्या करल्या तर चालेल का? हे बघ दादा, आई वडिलांना बघणं हे तुझं कर्तव्यच आहे. मी माझं नांदत्याला घरात मी इथं सगळं माझ्या सासू सासऱ्यांना बघतोय का नाही. मी इथं मी आता परकी झाल्या त्या घरातून. खरं माझ्या आई वडिलांचा हिस्सा मी मागते. ते तुझं कर्तव्यच आहे. तू मला इजोपत्र देत नाहीस, 10 एकर माझ्या नावावर करत नाहीस, तो पत्र मी माझी मुलगी देणार नाही तुझ्या मुलग्याला. मला बी माझा संसार आहे, मला बी पोरं बाळ आहे. त्यामुळे मला काय तुला 5 एकर दिले एवढं देणार? एवढं द्यायचं असं तर घे, नाहीतर मला काय जमत नाही बघ. तुझं लई झालं सुनीता. आता माझ्या पोरग्याला बघतो मी काय करायचं. तुला वाटली बी नाही आणि 5 एकर नाही, 10 एकर नाही. राहू दे, माझ्या पोरग्याला नगरी कसं लावायचे मातून बघतो. तू वाटणी कशी देत नाहीस ते पण मी पण बघतो. मेरे सपन की रानी कब आएगी तू, आए रूप मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. अरे आपलं बेकार जीवन असून काय झालं? बेकार जीवन म्हणून कवा बदल सांगता येत नाही. चाल ये मंदिरात. चाल अत्ते आलीस काय? काय म्हणतोस? बोल. अत्ते अगं असं का एवढं का नर्वस झालीस तू? बघ मी मुंबईला गावाला गेलतो का नाही, कापडात दुकान मी आता ह्या गावात मोठं एकदम शोरूम घालणार आहे. बघ तुझ्या मुलगीला किती सुखात ठेवतो मी. काय करू मग मी त्या कापडाचं दुकान घालणार आहेस तर? का असं का बोलायलास की तू? होय, तुझा बा आता येऊन भांडून गेला माझ्या संग. हे तुमची कायम भांडणच असतात बघ. ती काय तर असून दे. बघ आपल्या 4 दिवस लग्नाचं राहिले आमच्या दोघांचं. ती पूजा कुठे आहे? हे बघ संजू, तुला सांगतो मी, हा काय झाले ते तुझ्या बाला जाऊन विचार जा.
मी माझी मुलगी तुला देणार नाही. अगं आती आज का बोलालीस की तू नाही नाही, मी माझी मुलगी देणार नाही. अगं 4 दिवस लग्नाला आले. जोपर्यंत तुझा बा माझा हिस्सा टाकत नाही तोपर्यंत मी मुलगी देणार नाही. हे इथं सपवायचंय मला. नाही, जोपर्यंत तो देत नाही, नावावर करत नाही तोपर्यंत मी मुलगी देणार अगं नाही. आती तूच सांगितलेलीस ना मला कुठलं तरी स्वतःचा धंदा काढ म्हणून मी कापडाचं दुकान काढले. कुणासाठी? तुझ्यासाठीच नव्ह आणि या पूजासाठी. तर तुझा बा मला माझी वाटणी देतो म्हटलं आता म्हणून मी बोलले होते. आता तो नाही म्हणून गेला इथं भांडून माझ्या. ते तुझ्या बाला सगळं जाऊन विचार जा. माझी मुलगी देणार नाही. काय तुझा बा लय श्रीमंत लागून गेला या. अगं आती हे वाटणीचा फक्त विषय आहे नव्ह. अगं तुझी मुलगी माझ्या घरात आली तर सगळं प्रॉपर्टी माझीच होणार नव्ह. वा रे वा संजू. हा, बा कसा लोक. हा, बा पण तसाच म्हणून गेला, तू पण असाच म्हणतोस. अरे लेख तुझ्या इथं नांदणार खरं, माझं इथं काय. हा, एखाद्या मी भिकाऱ्याला पोरगी देईन खरं, तुला देणार नाही मी पोरगी. काय आती? अगं तू माझा अपमान करलेस ते भिकाऱ्याचं नाव घेऊन. तुझ्या बाला माझी किंमत काय ठेवला नाही, अपमान करून गेला आणि तू काय बोलतोयस. आती दादा 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 काय तर द्या. 2 दिवस काय खाल्लं नाही दादा. नाही रे, नाही रे माझ्या चिल्लर नाही. चिल्लर नाहीत माझ्याकडे. दादा बघा दादा 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 हा? दादा स्कॅन आहे. स्कॅन करा ते आणणार? दादा. स्कॅन करा. अरे मग विजयाला कसलं भिकार आहे रे तुम्ही मग? फोन पण सगळं आहे तुमच्याकडे. काय नाही दादा. 2 दिवस काय खाल्लं दादा. 2 दिवस काय खाल्लं? दादा दादा टॅलेंट भरपूर आहे तुमच्या. फोन पे असं पैसे मग लय मिळवत असतील. दादा परिस्थितीनं सगळं टॅलेंट घालवले दादा. ठीक आहे, राहून दे. लग्न करणार कोण? तो दोघापैकी हे, मी तयार आहे की. लग्न करतो की. लग्न करणार? दादा का? बेकारला पोरगी कोण देणार दादा? अरे मी बघतो माधुनी, फक्त लग्नाला तयार व्हायचं. कोण तयार होणार? 2 वेळचं पोटाचं आमचं अवघड दादा. राहून दे रे. तुला तू लग्न करणार आहेस ना? करतो दादा करतो. पहिला मोठा दादाचं लग्न. तुला लग्नाला तयार करतो. पण बघ, दा- एक माणसाला पाठवतो. हा? हा त्या संघ विद्यू आहे की नाही, स्थळ बघतोय देव. तुला घेऊन जातोय, मुलगी काढतोय तुला. हा. ते कसं सांगतो तसं वाग. आणि माझं हा, दादा. हे झालं तुझं करतो. दादा, ठीक आहे. दादा दादा हा, राहून दे दादा. उपकार दादा दादा तुमचं. बरोबर. दाद्याचं तर लगीन होणार. दाद्याचं तर लगीन होणार. तुला का बोलवलं माहितीये का मी? हा बघ, मग दोस्त फिरलेला आहे. एक काम करायचं, मंदिरात जायचं, त्या भिकाऱ्याला गाठ पडायचं. हा, मी सांगतो तसं करायचं. करतो की कान दे तुला सांग. काय सांगतो? जा तू, थोडं काम करतो, ते बाकीचं मी बघून घेतो. जा. माझं तर लग्न होणार. माझं पण लग्न करायचं. दादा काय दादा द्या की? काय तर द्या की दादा. दादा जेवढं दोन दिवस नाही जेवढं नाही दादा. थांबा रे. आता एक माणूस आलता माहितीये काय, लग्नासाठी बोललेला. हा आता हा आलता की. आलतो की पण काय आला नाही, तिकडेच गेलंय ते. त्यानं मलाच पाठवलाय. तुमच्या दोघांचं लग्न कोण करणार आहे? मी करणार आहे की. चला आवर उठ. मीच लग्न करणार आहे. कर पहिला 10 रुपये टाका. 10 रुपये टाका. मला पहिला भीक मग लग्न. पहिला भेट घे. दादा दादा तुमचं उपकार झालं दादा. नाही, माझं पण लग्न करायचं. लय मोठं उपकार होणार आहेत ओ आमचं. दादा, माझं पण लग्न करायचं. हा, दोघांचं पण मुन्ना. करतो पहिलं. मी लग्न करून येतो. हे सगळा धंदा तुझं तू व्यवस्थित सांभाळ बघ. व्यवस्थित सांभाळ. ही आपली पिशवी आहे. काल काय येतो दादा. जा, व्यवस्थित लग्न. मला पण पोरगी बघावं. कुठे घेऊन जाणार आहे मला? अरे हे काय दुकान आलं मर्दा, चल की. एक नंबर तयार करतो आता. चल की. चल की आत.
चला चल या ते अरे पण आज मी काय करणारच मला अरे ये रे बाबा त्या होणाऱ्या बायकोला चिकना दिसला पाहिजे तू ये माझं लग्न करणार मग बस इथं अलग असा पॉश करा इंजिनियरच दिसाय पाहिजे अरे 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 त्याला पॉच करायचं ते बेकार आहे वाटते भिकारीचं आहे नाही तो. होय त्याला पॉच करायचं म्हटलं तर वेळ भरपूर लागणार आणि खर्च पण भरपूर येणार उद्या. चालते ना वेळ लागला तर असं पॉश करायचं बरोबर ते इंजिनियर दिसला पाहिजे काय बोलू? लक्षात ठेव तू इंजिनियर आहेस भिकारी नवस लक्षात आहे नव अरे बाबा इंजिनियर सारखं वागतो की तुझं हा चल नाही तर तिथे गेल्यावर आणि बोंब करशील काय तर व्यवस्थित दिसायला का बघा की आहे बरोबर हे वरचे का म्हणतात? हो ताई मी आलो बघा शादीराम घर जोडे काय? हा तुझ्यासाठी सगळं आणलोय ताई नमस्कार नमस्कार. बघा अक्का तुम्ही मला सांगितलेलं का नाही इंजिनियरच पोरग बघायचं होय, तसं घर आणलोय बघा मी होय काय? होय आणि या, कुठे गेला ह्यो? हे? ए बाबा उठ. तुला सांगितलेलं काय कळतच नाही बसा बसा. बस 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 अक्का तुम्ही पण अरे बाबा सरळ बस की रे बाबा असं का बसा का ते टेबलवर पाय हे होते ना त्यांचा कुठे आहे माझी बायको थांब बाबा अजून अक्का बघणार आहेत मग तुला बघ दाखवतात तुला तुझी बायको हा अक्का पोरग बघा अरे बाबा ते काळ काय लागले चिप्पच की रे बाबा हा अरे, असं का केली तुम्हाला ठेवत नाहीत तू करतात आणि तोड पुसतात असं कसं इंजिनियर आहे तो? अहो त्याला घाम आला की ते तुके लावली की यांचे गार होते अगं बाई गं. अक्का कसा वाटला मुलगा मुलगा होय थुकी लावून लावून गोरा झालाय हाय बरा जरा बायको कुठं आहे अक्का बोलवा पुरगीला आता मग पूजा हे पूजा निघ बाहेर बाहेर आहे आली बघा आली बघा मुलगी बर कशी काय वाटली पुरगी काही लालच गळा लागली काही अक्का कसा वाटला पोरगा हाय बरा खरं ह्याच्या काय हरकत आहे काय वेगळ्याच वेगळ्याच आहेत की सगळ्या अरे बाबा नीट बस की रे बाबा मग असं करूया पुढल्या आठवड्यातली तारीख ठरवून टाकूया तारीख काढायला काही हरकत नाही खरं मुलग्याचे आई वडील कुठे राहतात काय करतात ते कुठं आहेत अहो यांच्या घरातले सगळे नोकऱ्याच करतात यांचे आई वडील मुंबईला असतात मग आता सध्या मुलगा कुठे राहतोय मग ते दत्त मंदिर दत्त मंदिर. त्याच्या अपार्टमेंट मध्ये या पाठीमाग हा अपार्टमेंट नाही काय ते हा, हा. ते तिथं भाड्यावर भाड्याने राहते. हा अपार्टमेंट मध्ये अपार्टमेंट मग असं करा त्याला भाड्याने ठेवण्यापेक्षा ना इथंच राहू दे की तो चालतंय की तू राहा इथंच हा हा? लग्न करून टाकूया राहता इथंच राहू दे इथं. चालतं बर ठीक आहे अख्खीमध्येच ह्यांचं उघडून टाकूया होय होय तसंच करूया बरं आहे बरं आहे चालतंय 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 चाल रे बाबा हा बोल मला तो जरा मुलगा कसा तरीच वाटतोय मला पसंत नाहीये तो मुलगा काय म्हटलीस बघ पूजा तुला एकदा सांगतो ज्या मुलाशी मी लग्न लावून देईन त्याच मुलाशी पण तुला आई, लग्न मला केलं तो पाहिजे आवडतो. चल आज चाल तू पहिला आज जा गोळा करणाऱ्या भिकारला लागली लॉटरी 1 लाखाचं घनघणीत बक्षीस येड्रावच्या कचरा पेटीतील गोळा करणाऱ्या भिकारीला 1 लाखाची लॉटरी लागली
गो गु 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 गा गु अहो. वा अहो काय आहे तुम्ही पेपर उलटा वाचायला लागलाय. उलटा हा अरे सवच पेपर वाचून वाचून मला तर कंटाळा आलाय. उलट अक्षर वाचण्याचं पण आमचं इंजिनियरचा एक भाग आहे, समजलं? अच्छा. अहो जावई बापू बसलाय काय? तुम्ही नोकरीला जाणार नाही का ऑफिसला? होय होय जायचं आहे. तर आज काय कुठला वार कंटाळे अहो, घाला. आज गुरुवार आहे. गुरुवार आहे. होय माझ्यात महत्वाची मीटिंग आहे, मला गेलंच पाहिजे आता. आज- मला जायला पाहिजे आता. या, असं काय हा, कपडे कपडे राहिले, कपडे तेवढे द्या, लवकर द्या. हा, कपडे असं काय सगळं बांधून घ्यायचं, असं मोकळं मोकळं वाटते. बर बर आलो, मला वेळ वेळा लागला. अगं पूजा, हा? हे पूजा, हो आई. अगं गेला काय तो? हो आताच गेले. बघ आता तुझ्या लग्नाच्या घाई गडबडीत मी मंदिरला गेलेली नाही. आज गुरुवार आहे, आपण दोघी मिळून आवरून मंदिरला जाऊन येऊया. आरती तेवढी करून येऊया आपण. आवर लवकर जाऊया आपण. होय होय जाऊया. ए बाबा काय तरी दे दादा ओ दादा 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 ओ दादा अहो दादा काय नाही दादा. दादा सुट्ट नाही दादा, सुट्ट नाही, सुट्ट नाही, सुट्ट नाही दादा. जाऊ द्या, सुट्ट. दादा काय हो मला? अहो तुमच्या उचलून गुगल पे आहे. मोबाईल नाही राव माझ्यापाशी. तुम्ही जाऊ गुगल पे वापरला आलाय जाऊ. मला काय हो आता त्या संजू मित्राला नाराज केला तुम्ही? अरे चाल, माझ्या पोरगीला इंजिनियर बघून तिला इंजिनियर. असू दे, शेवटी तुला परमेश्वर बघणार आहे बघ. चल जा जा. काय झालं रे? तोंड कसं झाका लागलं? गिऱ्हाईक आले ना, कस्टमर आले की. काय माय आहे काय तर द्या की. अगं, आई. अगं, त्याने. ए बाबा, ए बाबा जरा बुद्धी काढतोस काय? बघू जरा चेहरा दाखव तुझा. बघू बघू. नाही नाही बघू. आई. अगं पूजा, आई हे काय झालं गं? पूजा बोलवते कोण तो? शादीराम घर जोडेला बोलव त्याला इकडं. मुडका बसतोला तुझा मी. माझ्या पोरगीचं वाटोळं लावलास कसला इंजिनियर म्हणून भिकारी. अहो मला काय विचारायला लागलाय? तुमच्या मावस भावाला संजूला विचारा की. त्याला काय विचारू मी? अहो त्यानंच मला सांगितलंय. अंजू वाटोळं लावलास तू. अहो ते तुम्हीच म्हणताला आठवतंय का तुम्हाला? एखाद्या मी भिकाऱ्याला पोरगी देईन, खरं तुला देणार नाही मी पोरगी. एखाद्या भिकारला देईन पण तुला देणार नाही म्हणून भिकारीला आणलो. अरे देवा परमेश्वरा, हे काय तू करून बसलास रे बाबा? माझ्या पोरगीचं वाटोळं Ayun, di ba?